Hello, my screen is visible. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. What we seen in last lecture. काय काय बघितलं आपण लास्ट लेक्चर मध्ये? लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? काय आठवते का नाही? Chapter introduction. चॅप्टर इंट्रोडक्शन, पण काय बघितलं त्यात? ड्रग बॉडीवर कसा इफेक्ट करतात आणि बॉडी ड्रगवर कसा इफेक्ट करते. बर. फार्माकोग्नोसी म्हणजे काय बघितलं, बरोबर ना? हो सर. त्याचे डेफिनेशन बघितली. त्यानंतर फार्माकोग्नोसी वर्ड कसा तयार झाला, कुठल्या भाषेतला होता, त्याचा नेमका मीनिंग काय आहे त्या वर्डचा, हे पाहिलं, बरोबर ना? येस सर. मग Yes, सांगा सांगा तुम्हाला काय समजलंय? फार्माकोग्नोसी मध्ये आपण काय काय स्टडी करायचं आणि त्या फार्माकोग्नोसी वर्डचा मीनिंग काय होतो? Study of drug use. यस मॅडम. Sir, pharmacon means drug आणि gonosis means knowledge. ओके, म्हणजे काय? म्हणजे means pharmacognosy means the knowledge of drugs. ओके. विल शुड And acquire knowledge of these drugs. पण कुठले ड्रग? हे नॅचरल फॉर्म मध्ये आहे. ओके, त्यालाच म्हणायचं क्रूड ड्रग, बरोबर ना? yes, मग त्याची डेफिनेशन काय आहे? pharmacognosy is a branch of नाही pharmacy. नाही मॅडम 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 बघून सांगू नका. तुम्हाला जे अंडरस्टँड झालंय तुम्ही तुमच्या भाषेत सांगा. तुमच्या भाषेत मराठीतनं सांगितलं तरी चालेल. हॅलो सर, मला यस. स्क्रीनच दिसत नाही. बर, बाकीच्या लोकांना दिसते का स्क्रीन? दिसते सर आम्हाला. Yes, sir. सर ना आम्हाला अशी Yes, sir. मुलांची Yes, नाव sir. दिसत आहेत. मी स्क्रीन शेअर केले. हा, स्क्रीन दिसत नाही पण. दिसत नाही? हा हा. बरं. स्विच झाली सर, कसं? काय झालंय? स्विच. स्विच मीन्स? असं लिहिले आलंय असं वर, स्विच टू स्क्रीन शेअर. स्विच. माझ्याकडून तर स्क्रीन शेअर केले मॅडम मी. तुमच्याकडून बघा काय प्रॉब्लेम आहे. सर मग मी कट होऊन डबल होऊ का जॉईन? चालेल, बघा काय होतं. बाकी सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? येस हो, सर sir. दिसते. Yes, sir. Yes, येस सर. ओके. मग काय फार्माकोग्नोसीचा अर्थ, त्यामध्ये काय काय स्टडी करतो आपण? वनस्पती औषध. हा. वनस्पतीचे पार्ट कुठले यूज करतो? समजा पान यूज करत असेल, लिव्ज यूज करत असेल, रूट यूज करत असतील, स्टेम यूज करत असतील, बरोबर ना? Yes. आडूळसा प्लांट माहित आहे? आडूळसा हो सर. शॉपिंग साठी वापरतात जास्त. त्याचं काय वापरतात तो माहित आहे का? रूट नाही वापरत मॅडम, लिव्ज वापरतात त्याचे. Leaves. लिव्ज वापरतात. तुळशी. त्याचे पण leaves. ओके. आलं. रूट्स. ओके. Root.
ऍनिमल्स मध्ये काय आपण औषध म्हणून वापरतो माहितीये का? नो सर. सिंपल. हा, यस. ऑइल, ऑइल, फिश ऑइल. फिश लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल. त्यानंतर गाईचं तूप पण वापरतो ना. हो. मसल काय म्हणतो त्याला, ऑइलिंग करायला, मसल ऑइलिंग, हे जॉईंट ऑइलिंग, सॉरी. त्यानंतर मिनरल्स मध्ये काय येईल हो? मिनरल्स, सेंधव मीठ माहिती का? सेंधव मीठ. हो. ते कोण आहे ते? म्यूट करा म्हणा माईक. मिनरल्स, केओलिन. केओलिनचं नाव ऐकलंय? केओलिन पावडर. देन मराईन सोर्स. मराईन सोर्स म्हणजे काय? मराईन पाण्यातील जलचर म्हणतो आपण ना. हॅलो, आय एम ऑडिबल? हो सर. येस सर. ओके. त्यानंतर नेक्स्ट हिस्ट्री काय बघितली आपण? हिस्ट्री आयुर्वेदातलं काय सांगितलं होतं तुम्हाला? कसा काय शोध लागला, कसं कळलं बाबा हे तापावर औषध आहे, हे खोकल्यावर औषध आहे, कसं लोकांना कळलं आपल्या इंडिजियस पीपलला? हाऊ दे नो इट? अश्मयुगाची एक कहाणी सांगितली होती बघा. हो सर. मग सांगा कसं काय त्यांनी, त्यासना कसं काय कळालं? अन्नाच्या शोधात ते भटकंती फिरत होते. करत. त्यावेळेस त्यांना यस, बोला किरण. किरण आहेत का? हॅलो. हा बोला. काय लेक्चर केलंय का मागचं? हॅलो. हा बोला. नाही, फर्स्ट दिवस आहे सर, पहिला दिवस आहे सर आजचा. बर, ठीक आहे. बाकीचे लोक? बर, ऍक्सिडेंटल ड्रग डिलिव्हरी म्हणजे, डिस्कव्हरी म्हणजे काय? चुकून शोध लागले. ओके, मग मी काय उदाहरण सांगितलं होतं त्यात? पेनिसिलिन. पेनिसिलिन. त्यासाठी अलेक्झांडरला 1945 साली नोबेल नोबेल प्राइज भेटला. मिळाला. नोबेल प्राइज. ओके. देन त्यानंतर दुसऱ्या हिस्ट्री काय सांगितले होते? इजिप्तची हिस्ट्री काय सांगितली होती? आता सांगा. पपायरसचं सांगितलं होतं बघा. इजिप्तचे लोक काय करत होते? पिरॅमिड मध्ये. ओके, हा. यस मॅडम, बोला. इजिप्तचे लोक पिरॅमिड मध्ये अनेक ड्रगचा शोध लागला होता. पिरॅमिड्स मध्ये, पण ते काय केलं होतं? ममी म्हणजे जे कोण एक्सपायर झालंय त्यांना त्या टोम मध्ये ठेवायचे बाबा. ममीला एका बॉक्स मध्ये ठेवतात, बरोबर ना? त्याला टोम म्हणतात, टोम. मग त्याच्याबरोबर त्यांना अन्न, फळं वगैरे, अजून कपडे वगैरे त्याच्याबरोबर स्टोअर करत होते. त्यांची असं समजत होते की मेल्यावर सुद्धा हे जगणार आहेत. त्यामुळं हे राजे रजवाडे जे आहेत त्यांना काही कमी पडू नये म्हणून ते हे स्टोअर सगळं पिरॅमिड मध्ये स्टोअर करून ठेवत होते.
आणि त्याच्यातच त्या औषधी वनस्पतींचा जो लेख आहे तो आपल्याला गावला. त्यामध्ये 780 वनस्पतींचे माहिती होती आणि 700 पेक्षा जास्त फॉर्म्युलेशन त्या वनस्पतींचे. ओके. त्यानंतर आपली आयुर्वेदिक हिस्ट्री काय आहे? आयुर्वेदिक हिस्ट्री जर अथर्ववेदा आणि ऋग्वेद मध्ये मेडिसिनल प्लांटचं जी व्हॅल्यू आहे आपल्या कोणकोणते प्लांट आहेत अराउंड 700 to 800 प्लांट्स त्या ऋग्वेदामध्ये नोटेड आहेत. विथ फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन ऑफ प्लांट्स. ओके. त्यानंतर हिपोक्रेटस बद्दल काय सांगितलं होतं? हिपोक्रेटसची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी एवढी स्ट्रॉंग होती आणि त्यांनी ज्या सर्जरी केल्या होत्या आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता त्याला हिपोक्रेटिस ओथ म्हणतात आता. आणि जे कोण डॉक्टर झालेत आता ते प्रॅक्टिस सुरूच करणार आहेत अशांना ही ओथ दिली जाते अजून सुद्धा. ओके. आणि त्यांनी केव्हा होता बा at which period they are present 460 to 370 before Christ. तेव्हापासून हिपोक्रेटिस ओथ आपल्याकडे दिली जाते. त्यानंतर फार्माकोग्नोसी टर्म कॉइन कुणी केली? पहिल्यांदा फार्माकोग्नोसी आणलं कुणी समोर? C.A. सेडलर. कोण? C.A. सेडलर जर्मन सायंटिस्ट आहे आणि त्याने 1815 साली 1815 पिरियडला फर्स्ट फार्माकोग्नोसी टर्म कॉइन केली. Okay. 1850 का? हा 1815. आणि कार्ल लिनसनं काय केलं? कार्ल लिनस सांगितलं होतं बा. कार्ल लिनस डायस्क्रोइड्सनं मटेरिया मेडिका नावाचा ग्रंथ लिहिला. कुठला? मटेरिया मेडिका. त्यामध्ये त्याने 600 प्लांट्स इनलिस्ट केलेत विथ देअर ऍक्टिव्हिटीज. बरोबर ना? इरगॉट म्हणजे काय सांगितलं होतं? त्यात इरगॉट आहे बघा. इरगॉट लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. इरगॉट वीटवरती ब्राऊन स्पॉट येणे. काय काय काय? ब्राऊन स्पॉट्स तयार होणे वीटवरती. हा वीटवरती काळी बुरशी येते बघा. बुरशी वीटवरती किंवा तांदूळ बघितलं का? तांदूळाची जी लोंबी आहे त्याच्यावरती. माईक म्यूट करा प्लीज. कोण आहे ते? जे वीटची जी लोंबी आहे किंवा जे आपली राईसची लोंबी जी असते त्याच्यावर जे काळं पडतं बघा पिकल्यावर ते ऍक्च्युली ते फंगस आहे आणि त्या फंगसला म्हणायचं इरगॉट. आणि त्यापासून आपण अल्कलॉइड सेपरेट करतो. ओके. आणि हे जे अल्कलॉइड्स आहेत ते प्लांटला सुरक्षा द्यायचं, बाहेरून सुरक्षा देतं. देन ओपियम. ओपियम म्हणजे काय सांगितलं होतं बघा? खसखस. खसखस. ओके.
त्यानंतर कार्डलीनेस. त्यानं काय केलं, कार्लेनसनं पहिल्यांदा प्लांटचं क्लासिफिकेशन केलं अकॉर्डिंग टू फार्मॅकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे कुठला ड्रग कुठल्या आजारासाठी उपयुक्त आहे यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं. ओके, प्लांटचं. समजलंय? हो सर. आता आपण डेव्हलपमेंट बघू. फार्माकोग्नोसिसची डेव्हलपमेंट कशी झाली. नॅचरल प्रोडक्ट जे आहेत नॅचरल प्रोडक्ट मध्ये प्लांट पासून ओरिजिनेट झालेत, अॅनिमल पासून ओरिजिनेट झालेत, फंगस असेल, लायकेन्स असतील. लायकेन्स बघितलेत का कधी तुम्ही? चॉकलेट मध्ये वापरतात मोस्टली लायकेन्स. लायकेन्स बघितलेत? मशरूम, बघितलेत की नाही? येस सर, मशरूम बघितलेत. ओके, लायकेन्स नाही बघितले. नो सर. ओके. आपले मोठमोठे झाडं असतात ना त्यावर जे पांढरा थर साचतो, एक पांढरा काळा पांढरा एक थर साचतो बघा वरती, ते परजीवी आहेत लायकेन्स. कुठल्याही झाडावर येतात, त्याला म्हणायचं लायकेन्स. आणि या लायकेन्स मध्ये जे आहे ना नॅप्थाक्विनोन कंटेंट, नॅप्थाक्विनोन केमिकल जास्त असतो. बरोबर. मग असे जे प्लांट्स आहेत किंवा असे जे फंगाय आहेत, असे जे अल्गीज आहेत, हे कशासाठी उपयुक्त आहेत? थेराप्युटिक ऍक्टिव्हिटी. ते आपल्याला आजारातून बदल करतात, जास्त त्याचा इम्पॉर्टन्स आहे. अदर केमिकल म्हणजे पॅरासिटामॉल वापरतोय, आयबुप्रोफेनची स्ट्रिप वापरतोय, या ज्या केमिकलचा आहे त्या केमिकलचा साईड इफेक्ट भरपूर आहे. बरोबर ना? आता बघा काही कोविड पेशंट आहेत, त्यांना आपण कुठलं इंजेक्शन देतो कोविड मध्ये? कोविशिल्ड. इंजेक्शन पहिल्यांदा या लस वॅक्सिन्स निघायच्या आधी रेमडेसिवीरचे साइड इफेक्ट्स माहित आहेत का? नो सर. लोक नो सर. पेशंट कित्येक बरे झाले पण त्यांना परत त्रास होऊ लागला. परत हार्ट कंडिशन पासून ते बाहेर निघले आणि परत त्यांना हार्टचाच त्रास होऊ लागला बघा रेमडेसिवीर घ्यायला लागल्यापासून. तुमच्या आसपासच्या कंडिशन पाहिले हो, असतील. सर. एक मिनिट. 5 मिनिटांनी जॉईन कर. हॅलो, येस सर. येस सर. काय चाललं होतं आपलं? पेप्सीचा साईड इफेक्ट. हा, रेमडेसिवीर हार्ट प्रॉब्लेम देऊ लागला, किडनी प्रॉब्लेम देऊ लागला. तर असे जे आपण त्याच्या ऐवजी नॅचरल ड्रग वापरले तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ओव्हरकम होतील. बरोबर ना? सर. यस. बोला, कोण आहे? नो सर, कंटिन्यू. ते माइक ऑफ करा प्लीज. देन देअर नॅचरल ड्रगचा आयडेंटिफिकेशन अँड स्ट्रक्चरल इल्युसिडेशन. तर नॅचरल ड्रगचा आयडेंटिफिकेशन कसं करतात? समजा सिंकोना बार्क आहे, सिंकोना बार्क मध्ये क्युनोन प्रेझेंट असतं. क्युनोनचं स्ट्रक्चर काय? 12वी केमिस्ट्री, 11वी 12वी नुसतं नाही.
क्यूनॉन्स, एनीबडी? तीन बेन्झीन रिंग असतात बघा, एकाला एक चिटकून रॅन्डमली, आणि मधल्या बेन्झीन रिंगला पॅरा पोझिशन म्हणजे कुठली पोझिशन हो? पॅरा पोझिशन, मेटा पोझिशन. पॅरा म्हणजे समोरच्या दोन, पहिला आणि चौथा कार्बन, त्याला ऑक्सिजन ओ डबल बॉन्ड असतो, कळलं का? त्याला म्हणायचं क्यूनोन स्ट्रक्चर. हे सिंकोना बार्क मध्ये असतं, आयसोक्यूनोन्स. ओके, आणि ते अँटी मलेरियल ऍक्टिव्हिटी दाखवतो, म्हणजे मलेरियावर त्याचा इफेक्ट जास्त आहे ह्या सिंकोना बार्कचा. म्हणून मलेरिया झाला की आधीचे लोक सिंकोना द्यायचे बघा, सिंकोना पावडर वगैरे द्यायचे. मग ते कळलं कसं आयसोक्यूनोनच आहे त्यात? मलेरिया म्हणजे काय? हॅलो, यस, मलेरिया कशाला म्हणायचं आपण मराठीत? मलेरियाला काय म्हणतो? मलेरिया हिवताप म्हणत नाही आपण? म्हणतो की नाही? हो सर. हो Yes, sir. सर. येस सर. ओके, मग सिंकोना बाग जे आहे ते हिवतापावर इफेक्टिव्ह आहे, आणि त्यामध्ये आयसोक्यूनोन्स प्रेझेंट असतात. ह्या आयसोक्यूनोन केमिकल्समुळे हा सिंकोना बार्क हा अँटीमलेरियल ऍक्टिव्हिटी दाखवतो. ओके, अजून एक क्यूनोन ड्रग आहे बघा, कोविड मध्ये वापरला जायचा क्यूनोन ड्रग. पहिल्यांदा जेव्हा कोविड आला तेव्हा एक डोस द्यायचा बघा, तो कुठला डोस होता? क्यूनोनच होता एक ड्रग. सांगा, माहित आहे का? हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, बरोबर ना? अरे बातम्या वगैरे ऐकल्यात का नाही? हायड्रॉक्सिक्लोरोक्विन कमी पडायला वगैरे? नो सर. नाही का? बर, ठीक आहे. त्यानंतर हे आयडेंटिफिकेशन कसं करायचं स्ट्रक्चर, तर त्याचे इन्स्ट्रुमेंटल मेथड आहेत. युव्ही ऐकले का? अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी. येस हो सर. सर. मग या युव्ही मेथड द्वारे त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय? त्याचा लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा म्हणजे फ्रिक्वेन्सी किती, ते ऍब्सॉर्ब किती लाईट करते, आणि त्याचे ट्रान्झिशन्स किती होतात इलेक्ट्रॉनचे त्या केमिकल्स मधल्या, ते मेजर करतं आणि ते सॉफ्टवेअरवर दाखवतं. त्याला म्हणायचं युव्ही मेथड. त्यानंतर एचपीटीएलसी म्हणजे काय? थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. थिन लेअर क्रोमॅटोग्राफी मध्ये काय करतात? सिलिका जेल असतं आपलं, सिलिका जेल हे इनर्ट स्टेट म्हणून वापरतात, आणि सॉल्व्हंट, जे काही सॉल्व्हंट असेल, समजा अल्कोहोल असेल, बेन्झिन असेल, क्लोरोफॉर्म असेल, त्यावरती सिलिका जेलवरती आपल्या ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंटचा, म्हणजे समजा या क्यूनोनचा आपण स्पॉट दिला, आणि तो स्पॉट सॉल्व्हंट बरोबर डेव्हलप करायचा, आणि त्याचं सेपरेशन करायचं पुन्हा. त्याला म्हणायचं टीएलसी मेथड. टीएलसी म्हणजे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. ओके, मग त्यामध्ये सुद्धा थिन लेअर क्रोमॅटोग्राफी मध्ये सुद्धा प्रकार आहेत. एचपीटीएलसी म्हणजे हाय परफॉर्मन्स थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. एचपीएलसी सुद्धा आहे. ओके, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. त्यानंतर आयआर स्पेक्ट्रोस्कोपी ऐकलंय कोण नाव? इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. ऐकलंय का?
नो सर. हे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याची रेंज आहे 4000 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर पर्यंत. ओके, मग त्यामध्ये काय दाखवतो, समजा आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या कन्स्टिट्युएंट मध्ये, प्लीज म्यूट युअर माइक. या स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय होतं, समजा आपल्या केमिकल कन्स्टिट्युएंट मध्ये समजा मिथेन ग्रुप आहे, मिथेनचं स्ट्रक्चर काय हो? CH4. CH2. आणि टोल्युनचं, टोल्युन CH2. टोल्युनचं स्ट्रक्चर म्हणजे बेन्झिन रिंग एक असते आणि त्याच्या पॅरा पोझिशनला CH3 ग्रुप असतो. ओके, मग हा CH3 ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप आहे? अल्केन्स आहे, बरोबर. हा अल्केनचं रेंज कुठे येते नेमकी, हे त्या IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये दाखवतात. अल्केनची रेंज काय आहे, किंवा तुमचे अल्डिहाइड्स असतील, किटोन्स असतील, त्याची रेंज तो दाखवतो पर्टिक्युलर. ओके, आणि पर्टिक्युलर ग्रुपची रेंज दाखवतो, त्यामुळे आपल्याला काय समजतं की बाबा या स्ट्रक्चर मध्ये हे ग्रुप प्रेझेंट आहेत, त्यामुळं कदाचित हा कंपाऊंड आपला प्रेझेंट असू शकतो. बरोबर, हे झालं त्याचं स्ट्रक्चरल इल्युसिडेशन. त्यानंतर NMR म्हणून एक टेक्निक आहे, न्यूक्लिअर मॅग्नेटिक स्क्रीन चेंज नाही का करत? यस, स्क्रीन एकच आहे ना तुमची, आतापर्यंत नाही ना बदलत? होय मॅडम, एकच आहे. डेव्हलपमेंट ऑफ फार्माकोग्नोसी, तीच स्क्रीन आहे. मी तुम्हाला हा पॉइंट शिकवतोय, थांबा दाखवतो. हा पॉइंट शिकवतोय बघा. नाही दिसत सर. स्क्रीन दिसत नाही सर. काय? आयडेंटिफिकेशन अँड स्ट्रक्चर इल्युसिडेशन. नो सर, नाही दिसत. सर दिसत नाही. फर्स्ट पेज दिसतंय सर. हा सर, इंट्रोडक्शन टू फार्माकोग्नोसी. इंट्रोडक्शन टू फार्माकोग्नोसी दिसते. येस हा सर. सर. मग ते आयडेंटिफिकेशन अँड स्ट्रक्चरल इल्युसिडेशन वगैरे काय असलं दिसत नाही. नो सर दिसत नाही. नाही सर दिसत. ओके, परत एकदा शेअर करतो मी स्लाइड. आता दिसतंय का? नो सर. नो सर. नो सर. नो सर. आता स्क्रीन शेअर होते. येस सर. येस सर दिसते. येस सर. येस सर. ओके, हा चला. ॲरो दिसतोय का माझा ॲरो? दिसते सर. येस सर. मग आपलं हे चाललंय, देअर आयडेंटिफिकेशन, कसं आयडेंटिफिकेशन करायचं प्लांटचं, आणि त्याचं केमिकलचं स्ट्रक्चरल इल्युसिडेशन म्हणजे डिटर्मिनेशन कसं करायचं स्ट्रक्चर. ओके, मग काय सांगितलं होतं IR स्पेक्ट्रोम मध्ये सांगा. IR स्पेक्ट्रोम मध्ये काय दिसतात पर्टिक्युलर? आपल्या केमिकल्स मध्ये ग्रुप कुठले आहेत? समजा बेन्झिन रिंग आहे, त्याला OH ग्रुप अटॅच आहे, तर तो OH ग्रुपचा पीक जो आहे
तो इंडिकेट करतो IR मध्ये आपण. ओके. त्यानंतर न्यूक्लिअर मॅग्नेटिक्स रेझोनन्स म्हणजेच NMR स्पेक्ट्रोस्कोपी म्हणून एक आहे. मग या NMR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय होतं? या NMR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये हायड्रोजन ऍटमचे जे प्रोटीन्स आहेत आणि कार्बन ऍटमचे जे प्रोटीन्स आहेत ते इंडिकेट केले जातात. काय केले जाते? हायड्रोजन येस, दुसरे बोला. हायड्रोजन ऍटम आणि कार्बन ऍटमचे प्रोटीन इंजेक्ट केले हा, जातात. पण ते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. H1 NMR मध्ये हायड्रोजन ऍटमचे प्रोटीन दाखवले जातात आणि C13 NMR मध्ये कार्बनचे प्रोटीन इल्युसिडेट केले जातात. ओके. तर हा झाला स्ट्रक्चरल इल्युसिडेशनचा भाग. त्यानंतर स्ट्रक्चर अँड फार्माकोलॉजिकल ऍक्शन म्हणजे एखाद्या केमिकल कंपाऊंडचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याची फार्माकोलॉजिकल ऍक्शन म्हणजे ते कसं अफेक्ट करतं हे त्याच्या केमिकल स्ट्रक्चरवर अवलंबून असतं. आता समजा बेन्झिन रिंग आहे, त्याला मेटा पोझिशनला CH3 आहे. ओके. CH3 मीन्स अल्केन. COH मीन्स H2O. COOH मीन्स H2O. ऍसिडिक ग्रुप आहे, ऍसिडिक. ओके. तर हा ऍसिडिक ग्रुप समजा मेटा पोझिशनला आहे, तर तो पॅरा पोझिशनला गेल्यावर काय होईल? त्याच्या ऍक्शन मध्ये चेंज होईल का? फार्माकोलॉजिकल ऍक्शन मध्ये ड्रग बरोबर आपला ऍब्सॉर्ब होईल का? याचा स्टडी या स्ट्रक्चर वरून केला जाऊ शकतो. ओके, समजलं? हॅलो. हो सर. हो सर. देन नाही सर, डबल सांग की एकदा. डबल सांगू का? बर, तुम्ही एक स्ट्रक्चर आठवा. बेन्झिनचं स्ट्रक्चर बघा, डोळ्यासमोर काढा. येते ना स्ट्रक्चर बेन्झिनचं कसं असतंय? येस सर. हा हा, मग त्या बेन्झिनच्या स्ट्रक्चरला कुठेही पॅरा पोझिशन म्हणजे समोरच्या पोझिशनला एकदम कोण आहे ते? हा, येस येस, दॅट राईट. त्या पॅरा पोझिशनला OH ग्रुप लावा. प्लीज डोंट डिस्टर्ब केशव. प्लीज ऑफ युअर माइक. सॉरी सर. मग त्या बेन्झिनच्या स्ट्रक्चरला OH ग्रुप लावा आणि इकडे मेटा पोझिशनला CH3 ग्रुप लावा. आलं डोळ्यासमोर स्ट्रक्चर? येस सर. येस सर. मग त्यानंतर ते OH ग्रुप आहे आणि CH3 ग्रुप आहे, त्यामुळे समजा तुम्हाला तापावर ते स्ट्रक्चर घ्यायचंय, म्हणजे ते गोळी त्या कंटेंटची घ्यायची तापावर, कळलं का? पण ते त्याचं स्ट्रक्चर बदललंय. आता CH3 ग्रुप आहे तो पॅरा पोझिशनला गेलाय आणि OH चा ग्रुप आहे तो मेटा पोझिशनला आलाय. मग स्ट्रक्चर चेंज झालं, बरोबर? बरोबर का नाही? ग्रुपच्या पोझिशन चेंज झाल्या म्हणजे स्ट्रक्चर चेंज झालं. मग त्याचा हे चेंज सगळा होतोय म्हणल्यावर त्याचा ऍक्टिव्हिटीवर पण चेंज होणार, बरोबर ना? हो हो सर. ओके. हो सर. म्हणजे हा मुद्दा क्लिअर झाला, स्ट्रक्चर अँड फार्माकोलॉजिकल ऍक्शन. देन नॅचरल प्रोडक्ट सर्व्ड द पर्पज ऑफ प्रिकर्सर फॉर सिंथेसिस. आता तुम्हाला केमिकल मध्ये एखादं सिंथेसिस करायचंय, एक केमिकल तयार करायचं, तर त्याला आपण प्रिकर्सर यूज करतो. प्रिकर्सर म्हणजे काय? रिएजंट्स. एखादी केमिकल रिएक्शन करताना रिएजंट्स वापरतो ना,
अल्डोल कंडेन्सेशन झाले बघा तुम्हाला, अल्डोल कंडेन्सेशन, बरोबर. हो सर. मग अल्डोल कंडेन्सेशन मध्ये काय वापरतात प्रिकर्सर, रिएजंट? COO ग्रुप. नाही, मला नाही माहिती एवढं, तुम्हाला आठवलं तरी बास. समजा आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईड वापरतोय किंवा कुठलंही स्टेरिक ऍसिड वगैरे वापरतोय, मग हा प्रिकर्सर म्हणजे काय, रिएजंट. रिएजंट म्हणजे काय, आपल्या केमिकल रिॲक्शनला तो फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये घेऊन जाणार आहे आणि मगच आपला प्रोडक्ट मिळणार आहे, बरोबर ना. रिॲक्शन कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला प्रोडक्ट मिळणार नाही, बरोबर ना. कळतंय का? हो सर. ओके, कळालं प्रिकर्सरचं काम. हो. ओके. आणि जे प्लांट पासून आयसोलेट केलेले कंपोनेंट्स आहेत त्याच्यापासून आपण डिफरंट फॉर्म्युलेशन बनवतो. तुम्हाला सांगितले चूर्ण असेल, आता चूर्णाचे टॅबलेट्स यायला लागल्यात बघा, स्टोमॅचिक प्रॉपर्टीसाठी वापरतात. स्टोमॅचिक म्हणजे डायजेस्टिव्ह प्रॉपर्टी, पोटाच्या विकारांसाठी. आता हर्बल टॅबलेट्स आल्यात, बघितल्यात का बाजारात? नो सर. आता चूर्ण घ्यायच्या येस चू- सर. चूर्ण घ्यायच्या ऐवजी आता आपण त्या हर्बल टॅबलेट्स घेतो. त्यानंतर आडुळसाचं एक सिरप आहे, ते खोकल्यासाठी वापरतो. येस सर. ॲलोवेरा जेल आहे, बरोबर ना. सर हो. येस सर. आता हळद सांगायला नको, तुम्ही बोर झाला असं. देन प्रेझेंट स्टेटस काय आहे आजचं स्टेटस फार्माकोग्नोसीचं. फार्माकोग्नोसी हा विषय जरा, फार्माकोग्नोसी शब्द बाजूला ठेवू आपण, फार्माकोग्नोसी ऐवजी आयुर्वेदिक शब्द वापरू. काय आहे आयुर्वेदिकचं आजचं स्टेटस? यस बोला. तुमच्या घरात वगैरे कोण असं डिस्कस वगैरे करत नाही का, किंवा बाबा आयुर्वेदिकनं उशिरा इफेक्ट येतो पण चांगलंय, साईड इफेक्ट नाहीत? आयुर्वेदिकचा यूज केल्यामुळे त्याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्याला कोणताही, मॅडम हे चुकीचं आहे. आपण कमी साईड इफेक्ट आहे असं म्हणूयात, पण साईड इफेक्ट नाहीच असं नाही. आयुर्वेदिकचे सुद्धा साईड इफेक्ट होतात. एक्झाम्पल तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलंय बघा. हो सर. कोविडच्या काळात जे कोणी जास्त काढा घेतलाय दालचिनीचा किंवा त्यात मध्ये काही लवंग वगैरे मिक्स करून, काळी मिरी घेतलाय, त्यांना परत पाईल्सचे प्रॉब्लेम झाले बघा. का झाले? कारण त्यात उष्णता होती आणि ती उष्णता आपण कंझ्युम केली बॉडीमध्ये, बरोबर ना. हो सर. म्हणून आयुर्वेदिक ड्रग सुद्धा प्रमाणातच घ्यायचे, प्रमाणात घेतले तरच त्याचे साईड इफेक्ट होणार नाही, बरोबर. पण हे ऍज कम्पेअर टू सिंथेटिक ड्रग दे आर मोस्ट सेफर. ओके, समजला पहिला मुद्दा? हो सर. हा मुद्दा समजला. काय म्हणतो पहिला मुद्दा, वाचा. एनीवन?
Now the people have realized the utility of drug. Utility of drug of natural origin which are not only economical but even safer too. म्हणजे काय अर्थ होतो त्याचा? स्वस्त तर आहेच, कुठेही मिळतात. आपलं काय म्हणतो आपण, घराभोवती झाडं वगैरे लावतो. सदाफुलीचं झाड माहिती का? सदाफुली, हो सर. हो सर. त्याला म्हणायचं विंका रोजियस, आपल्या सायंटिफिक नेम. आणि हे सदाफुलीचं झाड, त्यामध्ये विनक्रिस्टिन विनब्लास्टिन नावाचं केमिकल प्रेझेंट असतं. ओके. आणि हे विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन नावाचं केमिकल कॅन्सर ट्रीटमेंटसाठी अधिक चांगलं आहे. आतापर्यंत असं कुठलाच ड्रग एवढा पोटेन्शियल असलेला ड्रग कुठला नाहीये कॅन्सरवर. ते फक्त नॅचरल ड्रग आहे विनक्रिस्टिन विनब्लास्टिन, जे आपण सदाफुलीपासून एक्सट्रॅक्ट करतो. ओके. ओके. बघा, म्हणजे तुम्ही घरासमोर लावलेल्या झाडांचं किती महत्व असतं. आणि हे सगळे ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहेत, हे प्लांट मध्ये प्रेझेंट असल्यामुळे किंवा ॲनिमल्स किंवा मिनरल्स नॅचरली प्रेझेंट असल्यामुळं त्याची रॅपिड डेव्हलपमेंट होते. कारण केमिकल ड्रग पेक्षा हे ड्रग सेफर आहेत आणि जास्त चांगल्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी दाखवतात. शिवाय साईड इफेक्ट फार कमी आहेत केमिकल पेक्षा. ओके. यामुळं आपल्या फार्माकोग्नोसी ब्रँचची डेव्हलपमेंट व्हायला मदत झाली. ओके. दुसरा मुद्दा समजला? हो हो सर. फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय? फार्माकोग्नोसी आणि फायटोकेमिस्ट्री लिहिले बघा. फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय? मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. व्हॉट इज फायटोकेमिस्ट्री? What is biochemistry? बायोकेमिस्ट्री झालं मला वाटतं, TCA सायकल वगैरे. हो सर. हा, मग काय बायोकेमिस्ट्री म्हणजे काय नेमकं? मग मी सांगतो फायटोकेमिस्ट्री म्हणजे काय. स्टडी ऑफ जेनेटिक्स. बायो मीन्स जीव. ह्युमन हेल्थ विषयी जे रिएक्शन होतात अमिनो ऍसिड न्यूक्लिक ऍसिडच्या. ओके, त्याला म्हणायचं बायोकेमिस्ट्री. ठीक आहे. मग फायटोकेमिस्ट्री मध्ये काय असेल? फायटो मीन्स प्लांट, बरोबर ना? फायटो म्हणजे प्लांट आणि केमिस्ट्री म्हणजे केमिकल रिएक्शन्स. प्लांट मध्ये जे केमिकल रिएक्शन्स इंड्यूस होणार आहेत, त्या केमिकल रिएक्शन कशा होत आहेत, कुठले एन्झाइम्स त्यात इन्क्लूड आहेत, त्या एन्झाइम्स मुळे पुढे काय होतं, एन्झाइम कशाला फॅसिलिटेट करतात आणि त्या रिएक्शन मुळे कुठले प्रोडक्ट बाहेर निघतात, त्याला म्हणायचं फायटोकेमिस्ट्री. आणि या केमिकलचं स्ट्रक्चर, आपल्या आजारावरती काय इफेक्ट होतो आणि त्याचं डिटर्मिनेशन कसं करायचं हे तुम्हाला सांगितलंय. ओके. Then structural determination and pharmacological screening. Structural determination कुठल्या मेथडने करायचं? मग सांगितलं बघा. त्याच्या आधी पण आपण बघूया आता आयसोलेशन कसं करायचं एखाद्या कंपाऊंडचे. तुम्ही म्हणा सर की बाबा या प्लांट मध्ये हे असतं, त्या प्लांट मध्ये ते असतं, ते काढायचं कसं बाहेर, बरोबर ना? माहितीये का? नो सर. आता तुमच्या घरातलीच प्रोसिजर सांगतो. चहा करतो बघा आपण, चहा कॉफी करतो, बरोबर ना? यस. त्यामध्ये काय करतो, पहिल्यांदा चहा पत्ती घेतो आणि पाण्यामध्ये उकळवतो, बरोबर आहे? येस. हो सर. आणि परत शेवटी काय करतो, ते चहा पत्ती आपण खात नाही,
तर चहा पत्ती टाकून देतो, बरोबर ना? हो सर. Yes. आणि तो बाकीचा राहिलेला जो साका आहे, जे पाणी आहे, ते पितो आपण. तर दूध न घालता कन्सिडर करा, ते पितो का? तर त्यातले जे सगळे केमिकल्स आहेत ते तुम्ही उकळून पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलेत, बरोबर ना? सर. हो आणि सर. त्या पाण्यामधल्या जे डिझॉल्व्ह केलेल्या केमिकल्स जेव्हा आपण घेतो, कन्झ्युम करतो, तेव्हा इफेक्ट येतो. आणि चहामध्ये काय असतं, कॉफीमध्ये काय असतं प्रेझेंट? चहा, कॉफी, कॅफीन. आणि कॅफीन काय करतं? जाहिरात वगैरे लागतात भरपूर. CNS स्टिम्युलंट, आळस जातो म्हणतो बघा आपण. एनर्जी येते सर. एनर्जी, बर ठीक आहे. आळस जातो, ताजतवाने वाटतो म्हणतो ना? हो. हो सर. येस. मग असं त्याचं सेपरेशन करायचं. मग आता वॉटर, फक्त वॉटर इन्क्लूड करूनच त्याचं सेपरेशन करत नाहीत, तर काही अजून मेथड्स आहेत. त्यामध्ये केमिकल्स यूज करतात. केमिकल्स मध्ये काय? अल्कोहोल यूज केलं जातं, मिथेनॉल यूज केलं जातं, क्लोरोफॉर्म यूज केलं जातं, बेन्झिन यूज केलं जातं. बेन्झिन नाउ डेज इट इज बॅन्ड. ओके. मिथेनॉल पण बॅन झालंय. मग अजून आपण वापरू शकतो, इथाइल असिटेट वापरू शकतो. असे बरेच सारे केमिकल्स आहेत, ते सेपरेशन साठी केमिकलचे आपण वापरू शकतो. ओके. समजलं का मित्रांनो? येस सर. हो सर. तिसरा मुद्दा क्लिअर झाला. आणि रॅपिड डेव्हलपमेंट इन फील्ड्स ऑफ, ओके, रॅपिड डेव्हलपमेंट इन द फील्ड्स ऑफ केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री अँड फार्माकोलॉजी. डेव्हलपमेंट केमिस्ट्री सांगितलं इथं वरती तुम्हाला, फायटोकेमिस्ट्री मध्ये. बायोकेमिस्ट्री पण सांगितलं. आणि फार्माकोलॉजी म्हणजे काय? फार्माकोलॉजी सब्जेक्ट आहे ना तुम्हाला? आहे का हो नाही? सर. लेक्चर होत आहेत का नाही? हो फार्माकोलॉजी. सर. मग फार्माकोलॉजी म्हणजे काय सांगा? औषधशास्त्र. औषधशास्त्र. फार्मॅकोलॉजी मॅडम, फार्मसी नाही. फार्मॅकोलॉजी मध्ये काय करतो आपण? जे आपण ड्रग कन्झ्युम करणार आहे, त्या ड्रगचा बॉडीवरती काय इफेक्ट होतो आणि बॉडी ड्रग वरती काय इफेक्ट करते याचा स्टडी केला जातो. त्याला म्हणायचं फार्माकोलॉजिकल स्टडी. ओके. समजलं का? परत एकदा सांगू? परत एकदा सांगा सर. फार्मॅकोलॉजी स्टडी कशाला म्हणतात? जेव्हा आपण ड्रग कन्झ्युम करणार आहे, कन्झ्युम म्हणजे ऍडमिनिस्ट्रेट, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेट म्हणजे सुद्धा आपण जेव्हा ड्रग घेतोय, समजा पॅरासिटामॉल गोळी घेतली आणि तुम्हाला ताप आहे, तर पॅरासिटामॉल गोळी घेतल्यावर ताप कमी येतो, बरोबर का? हो सर. पण हो सर. पॅरासिटामॉलचे अजून इफेक्ट आहेत. ते बॉडी, हार्ट पेशंट असेल तर बीपी वर आपला इफेक्ट करणार, किडनी पेशंट असेल तर किडनीवर इफेक्ट करतं ड्रग, बरोबर ना? हो सर. मग हा स्टडी करायचा आपल्याला. आपण हा पॅरासिटामॉल घेतलं, मग त्याचा बॉडीवर काय इफेक्ट होणार आहे आपल्या, आणि बॉडी हे ड्रग वर काय इफेक्ट करणार आहे. ड्रग वर इफेक्ट काय करणार म्हणजे बॉडी, म्हणजे समजा ड्रग 500 मिलीग्रामची आपण टॅबलेट घेतली. ओके, होय की नाही? 500 मिलीग्रामच घेतो ना आपण अडल्ट डोस. हो. हो सर. हो सर. हा, आता ही 500 मिलीग्रामची टॅबलेट आपण घेणार आहे, तर ते किती वेळात आपल्या सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे
ब्लड मध्ये जाईल किंवा बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होईल. किती वेळात होईल? समजा 5 तास घेतले त्याने बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होईल. तर हा झाला त्याचा बॉडीचा ह्याच्यावरती ड्रगच्या डिस्ट्रीब्युशन वर बॉडीचा इफेक्ट. ओके, कळालं, समजलं? हो हो सर. सर. ओके. देन आता स्कोप फार्माकोग्नोसिसचा काय आहे? आता मी तुम्हाला एवढं सांगितलं कसं कसं काय 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 होतंय. मग आता स्कोप काय असेल हो? आता तुम्हाला एवढ्या सगळ्या ड्रगची माहिती सांगितली मी. सिंकोना असेल, हेन्ना, मेहंदी वापरतो बघा आपण, मेहंदी. मेहंदी माहिती का? हो सर. त्याला हो सर. त्याला आपलं सायंटिफिक नेम हेन्ना, आणि त्यामध्ये लावसान कंटेंट असतं. लावसान मध्ये पण क्युनोनच असतं. हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि हे ड्रग मेहंदी जे आहे ते अँटी अस्थमॅटिक आहे. अस्थमा कंडिशन मध्ये सुद्धा वापरतात मेहंदीला. ओके, फक्त डाय करायला वापरत नाहीत. ओके, मग आता हे त्याचा यूज कळाला. आपण अस्थमा कंडिशनला पण यूज करतो, पण आपल्याकडे त्याचे प्लांट्स कमी आहेत मेहंदीचे समजा. मग मेहंदीचे लार्ज कल्टिवेशन करावं लागेल का नाही? प्लांटचं कल्टिवेशन करावं लागेल का नाही? हो सर. त्याला संरक्षण द्यावं लागेल, बरोबर ना? नॅचरल ड्रग आहे, साईड इफेक्ट कमी आहेत. मग केमिकल खाण्यापेक्षा आपण नॅचरल खाऊ ना. समजतंय ना मित्रांनो? हो सर. ओके, मग हे मुद्दा समजला. हो. हो सर. मग काय आपलं लार्ज कल्टिवेशन फॉर द लार्ज कल्टिवेशन ऑफ प्लांट्स, हा स्कोप आहे फार्माकोग्नोसी. फार्माकोग्नोसी कंझ्युम कशाला करायचं? तर जे उपयोगी मेडिसिनल प्लांट आहे त्याचं लार्ज कल्टिवेशन करता यावं आपल्याला, आणि बाकीच्या केमिकल ड्रगच्या साईड इफेक्ट पासून वाचायला पाहिजे. ओके, त्यानंतर युटिलायझेशन ऑफ इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन. इंडिजिनस सिस्टीम म्हणजे काय? प्राचीन काळापासून चालत आलेल्या सिस्टीम्स कुठल्या कुठल्या? आयुष सांगितलं बघा, आयुष. आयुषचा अर्थ काय होतो? आयुष. A means आयुर्वेदिक, Y means योगा. ओके, पुढं U means उनानी, S means यस सिद्धा सिस्टीम. सिद्धा सिस्टीम कुठं ओरिजिनेट झाली? सगळ्यात पहिल्यांदा तमिळनाडूमध्ये. ओके, त्यानंतर एच म्हणजे काय? होमिओपॅथी. होमिओपॅथी. ओके, मग ह्या इंडिजिनस सिस्टम आहेत, याचं आपल्याला नॉलेज यायला पाहिजे का नाही? आणि ते आपण युटिलायझेशन करायला पाहिजे का नाही रोजच्या जीवनात? हो सर. हा, तर हा झाला स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी. ओके, मग लार्ज स्केल कल्टिवेशन कुठल्या कुठल्या प्लांटचं केलंय बघा आतापर्यंत? आतापर्यंत म्हणजे भरपूर प्लांटचं केलंय, पण इथं काही एक्झाम्पल सांगतो. बाल्सम ऑफ टोल्यू, पेरू, बेन्झॉइन, स्टोरॅक्स अँड ॲसाफोइटेडा. बेन्झॉइन हे सगळे नवीन ड्रग आहेत तुम्हाला, पण बेन्झॉइन माहित असेल बघा. बेन्झॉइन म्हणजे काय माहित आहे का? बेन्झॉइन तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलंय बेन्झॉइन.
यस. ऊद 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 माहितीये का? हो सर. ते हो धूर सर. ते आगीवर टाकून धूर काढतात बघा. येस. हो ओके. सर. येस सर. त्याला म्हणायचं ऊद. ऊद म्हणजे काय? बेन्झोइन. ह्याच्या लार्ज स्केलवर कल्टिवेशन केलं जाते. ऊद कशासाठी वापरतात? धूर केल्यावर काय होतंय? मस्किटो रिपेलंट ऍक्टिव्हिटी. मस्किटो येत नाहीत ना? येस सर. ओके. मग असं कुठलं हुडका, असे कुठले झाड आहेत का किंवा त्यामुळं त्याचा धूर केल्यामुळं किंवा अजून ते काय वापरल्यामुळं? आता बाजारात आलंय बघा, एक स्टिकर लावतो तर डासच आपल्या जवळ येत नाही. बघितलंय का ते स्टिकर? कोणी बघितलंय ते? सोल्युशन. बर. मेडिकल मध्ये विचारा, ते असतं बघा. फक्त एक स्टिकर असतं, ते अंगाला कुठं रात्री झोपताना चिटकवलं आपल्या शर्टला किंवा पॅन्टला, तर ते रात्रभर आपल्याला डासच चावत नाहीत. का? तर त्याचा जो स्मेल आहे त्यामुळं. म्यूट करा हे म्यूट करा. नोट करा. गायकवाड सर. यस. बोला मॅडम. सर. नाही सर, काही प्रॉब्लेम नाही, कंटिन्यू करा. ओके. झालं आता, संपलंच. मग आपले जे हे प्लांट्स आहेत आपल्या देश. तुमचा आवाज जात. हॅलो. येस. हॅलो स्टुडंट्स. येस सर. आवाज ऐकू येतोय ना? हॅलो सर. येस सर. मग हे जे आपल्या राष्ट्रीय संपत्ती आहे, हे आपले प्लांट्स आहेत, आयुर्वेदिक प्लांट्स होय, तर त्याचं लार्ज कल्टिवेशन करायला पाहिजे. कशासाठी? तर यूज आहेत आपले मेडिसिनल व्हॅल्यू हे देतात त्यामुळं. आणि बाकीचे जे केमिकल्स आहेत जे आपण इम्पोर्ट करतो, तर आपले जे अमाऊंट आहे, जे आपला मनी आहे, तो एक्सपोर्ट केल्यामुळे काय जाईल? दुसऱ्या देशांना जाईल, फॉरेन करन्सी होईल. हे फॉरेन करन्सी वाचवण्यासाठी आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आपले जे राष्ट्रीय संपत्ती आहे प्लांट, ते वाचवण्याची गरज आहे. ओके. त्याला म्हणायचं इथनो बॉटनी. इथनो बॉटनी मध्ये सगळं आपले जे इंडिजिनियस प्लांट आहेत त्याची माहिती दिली जाते. कुठल्या कल्चरला वापरतात त्याची माहिती दिली जाते. कुठल्या आजारात वापरतात त्याची माहिती दिली जाते. अजून त्याचं कल्टिवेशन कसं करायचं, कलेक्शन कसं करायचं याची माहिती दिली जाते. त्याला म्हणायचं इथनो बॉटनी. ओके. हा झाला स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी. समजलंय? हो सर. इथं आपला पहिला चॅप्टर संपतो. ग्रुपवर मी नोट्स टाकतो. हा. हो सर, आजच टाका. हो आजच टाकतो. ठीक आहे. गुड डे. सेम हिअर. डे सर.